हाय ताईंनो, आज आपण पाहणार आहोत की किचन वाट्यावरतीचे व्हाईट डाग पडतात ते कसे काढायचे. कारण की व्हाईट डाग आहे ना खूप पाण्याने पडलेले असतात. त्याच्यासाठी एक पाऊल घेतला आहे. त्यात 1 चमचाभर कोलगेट टाकली आहे. कोलगेट तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता, जसे डाग असतील तसे त्यानुसार तुम्ही कोलगेट घ्यायची आहे. ती कोलगेट 1 चमचाभर घेतली आहे मी. तर त्याच्यानंतर आपण निरमा पावडर असतो तो आपला निरमा पावडर टाकायचा आहे. ती पण मी 2 चमचे टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या जे किचनवरती डाग असतील त्या प्रमाणात तुम्ही टाका. त्याच्यानंतर विनेगर घेतलेलं आहे. ते विनेगर पण तेवढंच त्याच्या मापानुसारच टाकलेलं आहे. ते विनेगर झाल्यावरती ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. कारण की जेवढं आपण हलवणार तेवढी ते कोलगेट त्यात मिसळते. कोलगेट जर तशीच राहिली तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळं कोलगेट व्यवस्थित हलवून घ्या, जेणेकरून कोलगेट त्यात राहणार नाही. कोलगेट हलवून वगैरे घेतल्यावर ते व्यवस्थित जिथे जिथे डाग आहे तिथे ते टाकून द्या. असं व्यवस्थित पसरवा. ते पसरल्यावरती त्याच्यावरती थोडंसं घासणीने थोडंसं घासून घ्या. कारण की जेवढं घासाल तेवढं व्यवस्थित ते निघेल. त्याच्यावरती टाकल्यावर थोडंसं घासणीने घासून घ्या. घासल्यावरती हे असं दिसेल. नंतर थोडंसं आपला साबण असतो भांड्यांचा, त्या भांड्याच्या साबणाने थोडंसं व्यवस्थित घासून द्या, जेणेकरून सगळे डाग व्यवस्थित निघतील. जास्त जोरात पण नाही घासायचं, थोडंसं आपल्या हलक्या हाताने थोडंसं वरतून घासून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून थोडेसे व्हाईट डाग राहतात ते पण निघून जातील. तसं केल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाका. पाणी टाकल्याच्यानंतर तुम्हाला लगेच दिसून येईल बरं की किती व्यवस्थित निघले, आधी कसं होते आणि आता कसं झाले. कारण की पहिल्यांदा खूप डाग होते आणि आता पाहिलं तर व्यवस्थित झाले. कारण की जेवढं तुम्ही घासाल पण हलक्या हातानेच घासून घ्यायचे आणि त्याच्यावरती पाणी टाकून व्यवस्थित साफ करून घ्यायचे. साफ झाल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल की किती छान रिझल्ट आला आहे. थोडंसं डाग राहिला होता तो पण मी काढून घेतला. थोडंसं व्यवस्थित करून जर डाग झाले तर अशा प्रकारे साफ करून घेऊ शकता. तर थँक्यू.